नमो बुद्धाय. स्त्री शिक्षणाचे रोपटे लावून अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षण प्रसारक, समाज सुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. आज आपण सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत. 3 जानेवारी 1831ला त्यांचा जन्म झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांचा विवाह 1840ला झाला. त्यांनी ज्योतिबाकडून 1847ला शिक्षण पूर्ण केले आणि 1848ला भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. 1849-50ला सातारा व पुणे या जिल्ह्यांमध्ये शाळेची स्थापना केली. त्याच वेळेस 1849ला ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे राहते घर सोडले. 1852ला महिला सेवा मंडळाची स्थापना केली. 1854मध्ये प्रौढ साक्षरता अभियान सुरू केले. 1854लाच काव्य फुले कविता संग्रहाचे प्रकाशन. 1855ला रात्रशाळेची स्थापना केली. 1856ला ज्योतिबा फुलेंची भाषणे संपादन. 1863ला विधवा पुनर्विवाह सहाय्य. 1863ला बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना. 1868ला घरच्या वाड्यातील विहिरीचे पाणी अस्पृश्यांसाठी खुले केले. 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना. 1875 ते 77 दुष्काळ निवारण कार्याचे नेतृत्व. 1890 महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन. 1896-97ला प्लेग पीडितांसाठी दवाखाना सुरू केला. 1897 10 मार्चला सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. आज मुली शिकत आहेत, महिला साक्षर होत आहेत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. सावित्रीबाई ह्या स्वतःसाठी नाही तर सर्व स्त्रियांसाठी जगल्या. एक आई होऊन, एक दाई होऊन, एक धाडशी स्त्री होऊन, एक योद्धा होऊन शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिल्या आणि वयाच्या 66व्या वर्षी दुसऱ्यांना वाचवता वाचवता स्वतःचे प्राण त्यागले. अशा सावित्रीबाईंना व त्यांच्या कार्याला सलाम. शेवटी 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात. दाखविलेस धाडस तू म्हणून शिकू शकलो आम्ही. शेनगोटे झेललेस तू म्हणून शिकू शकलो आम्ही. आई झालीस, दाई झालीस, सर्व स्त्रियांची माई झालीस तू. नाहीतर आजही आम्ही चूल आणि मूल यातच असतो. तू दाखविले नसते धाडस तर आजही आम्ही तिथेच असतो.